गोष्ट म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगत आहे मराठीमधून सांगत आहे. त्यामुळं व्हिडिओ संपल्यावर परत मला सेम कॉल करू नका, की सर तुम्ही तो व्हिडिओ बनवला त्याच्याबद्दल मला अजून सांगा. सगळं काही सांगतो आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शिपाई भरतीवाल्यांनी काय करायचं? लिपिक भरतीवाल्यांनी काय करायचं? जर तुम्ही दोन्ही फॉर्म भरले असतील, तिन्ही फॉर्म भरले असतील, तर काय करायचं हे आपण लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर तिन्ही फॉर्म भरले असतील, तर तुमच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं. तुम्हाला नाही का भीती वाटत, की आपली परीक्षा 26 एप्रिलला या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. मनात प्रत्येकाची भीती आहे. की आपली परीक्षा जी आहे ती किती आहे मित्रांनो 26 एप्रिलला होणार आहे, संडेला होणार आहे आणि एकाच दिवशी तिन्ही पण होणार आहे. लिपिकचे पण त्याच दिवशी आहे, ड्रायव्हरची पण त्याच दिवशी आहे, शिपाई भरतीची पण त्याच दिवशी आहे. आपल्याला मान्य आहे की माननीय न्यायालयाने तुमची पुरेपूर व्यवस्था केलेली असेल, परंतु तुमच्या मनामध्ये कुठंतरी भीती आणि मित्रांनो आपली काळजी आपण स्वतःच या ठिकाणी घ्यायची आहे. आपली काळजी कुणी दुसरं घेईल याच्यावरती आता आपण निर्भर राहायचे दिवस राहिलेले नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी तिन्ही फॉर्म भरले असतील, म्हणजे तुम्ही शिपाईचा पण फॉर्म भरला असेल, लिपिकचा पण फॉर्म भरला असेल, हाच मी तुम्हाला मराठीमधून पण डाटा दिलेला आहे, लक्षात ठेवा. मग आता तुमचं जर या ठिकाणी समजा तुम्ही लिपिकचा पण फॉर्म भरला आहे, ड्रायव्हरचा पण भरला आहे, शिपाईचा पण भरलेला आहे आणि एकाच या ठिकाणी जर परीक्षा केंद्र आलं तर ठीक आहे. परंतु एक सेंटर तुमचं पुण्याला आलं, दुसरं सेंटर तुमचं नागपूरला आलं, तर कसं काय शक्य आहे? 26 तारखेला तुम्ही दोन्ही ठिकाणी कसं काय जाऊ शकणार आहे? किंवा समजा पुण्यामध्येच 2 ठिकाणी वेगवेगळ्या लांब आलं, तर कसं काय तुम्ही जाऊ शकणार आहे ते 1-2 तासामध्ये? ओके. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही काळजी आपल्या स्वतःलाच घ्यायची आहे. मग नक्की करायचं काय? तुम्ही म्हणसाल सीधी बात सांगा सर, नो बकवास. ठीक आहे, मी डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. तर तुम्ही पहिली गोष्ट काय करायचं मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टला, आणि हा पूर्णपणे मी वैयक्तिक तुम्हाला सांगत आहे. माझा लहान भाऊ जसा आहे, माझी लहान बहीण आहे, त्यांचा गोंधळ होऊ नये परीक्षेच्या दिवशी. ओके, हॉल तिकीट आल्यावर गोंधळ होऊ नये, कारण नंतर तुमच्याकडे 3-4 दिवसच राहिले असतात. त्या दिवसात तुमची कुणी काळजी करेल असं मला नाही वाटत. त्यामुळे आता तुमच्याकडे वेळ आहे. आता व्हिडिओ संपूर्ण पहा. याच्या संदर्भात मला उगीचच प्रत्येकाने कॉल करण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. एवढ्यांचं कॉल रिसीव्ह करणं शक्य होत नसतं. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. मी जे काय बोलतोय आणि जे काय सांगतोय ते कुठंही बॉम्बे हायकोर्टच्या कुठेही अधिकृत वेबसाईटवरती लिहिलेलं नाही. नाहीतर परत या ठिकाणी म्हणसाल सर तुम्ही या ठिकाणी काहीतरी खोटी माहिती पुरवली. अगोदर सांगतोय हे जे काही मी बनवत आहे ते पूर्णपणे वैयक्तिक आहे. माझ्या लहान भावाला बहिणीचा या ठिकाणी ताण कमी करण्याचा, परीक्षाच्या दिवशीच्या या ठिकाणी तुमचा गोंधळ कमी करण्यासाठी आहे. मग आता तुम्हाला तुमच्या मनामध्ये पण भीती असेल की या ठिकाणी मी 2 फॉर्म भरलेले आहेत, 3 भरलेले आहेत आणि वेगवेगळे सेंटर आलं तर काय करायचं? तर बिनधास्त काय करायचं? तर त्यांना मेल करायचा. कुठं करायचं ते पण याच व्हिडिओमध्ये सांगतो आहे. व्यवस्थित ऐका फक्त संपूर्ण. तर पहिली गोष्ट ज्यांना मराठीतून करायचं आहे मराठीतून करा. ज्यांना इंग्लिशमधून मेल करायचा आहे, मी इंग्लिशमधून सुद्धा सगळा डाटा दिलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही इंग्लिशमधून सुद्धा करू शकता. समजून सांगताना मी मराठीमधून सांगतो आहे, लक्षात ठेवा. तर विषय सर्वप्रथम तुम्हाला सांगायचा आहे की मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक शिपाई परीक्षेसाठी एकच परीक्षा केंद्र मिळण्याबाबत विनंती. ठीक आहे. मग प्रतिनिबंधक मुंबई उच्च न्यायालय, आणि त्यामध्ये तुमचं या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं? तर तुमचं नाव सांगायचं. मुंबई उच्च न्यायालय भरती प्रक्रियेअंतर्गत मी लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदासाठी यशस्वीरित्या अर्ज केलेले आहेत. या संदर्भात मला विनंती करायची आहे की या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. मी दोन्ही पदासाठी अर्ज केला असल्याने एका परीक्षेच्या शिफ्टनंतर दुसऱ्या परीक्षेच्या शिफ्टला वेळेवर उपस्थित राहता यावे यासाठी मला दोन्ही परीक्षांसाठी एकच परीक्षा केंद्र मिळावे ही नम्र विनंती. जर दोन्ही परीक्षाची केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी आले तर प्रवासाच्या वेळेमुळे माझी एक परीक्षा चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांत्रिक बाबीचा विचार करून मला एकच केंद्र देण्याबाबत सहकार्य करावी. आणि या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, तर या ठिकाणी तुमचा या ठिकाणी अर्जाचा तपशील खाली द्यायचा, म्हणजे तुमचं नाव लिहायचं, लिपिक पदाचा जो पण तुमचा अर्ज केलेला आहे त्याचा अर्ज क्रमांक, शिपाईचा अर्ज क्रमांक, जर तुम्ही ड्रायव्हरचा पण भरला असेल तर त्याचा पण या ठिकाणी मेन्शन करा. ओके. आणि सेम तुम्हाला इंग्लिशमधून पाहिजे असेल तर सेम इंग्लिशमधून सुद्धा मी हे काय करतोय, डाटा देतोय. मग हे कुठल्या मेलला पाठवायचं आहे? तर ते त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी जे रिजेक्ट झाले आहेत, ॲक्सेप्ट झालेले आहेत, त्यांनी जो या ठिकाणी मेल दिला होता तर त्याच मेलला या ठिकाणी आपल्याला पाठवायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच कोणता आहे मित्रांनो, तर recruitment@bhc.gov.in. ओके. जो त्यांनी यापूर्वी दिला होता आपल्याला की तुमचं जर पात्र यादीमध्ये आलं असेल नसेल, त्यांनी त्यासाठी जो मेल दिला होता तोच मेल या ठिकाणी आपल्याला आपल्या ह्या प्रॉब्लेमसाठी वापरायचा आहे. जेणेकरून तुम्हाला जी चिंता वाटते आहे त्या चिंतेचं या ठिकाणी कुठंतरी अगोदरच आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न स्वतःच करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या मेलला काय करायचं, तुमच्या पर्सनल मेलवरून, ईमेल, जीमेलवरून या ठिकाणी तुम्ही पाठवायचं आहे. बाकी ही विनंती करण्यासाठी जो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डाटा दिलेला आहे, तर तुम्ही एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला देतोय मित्रांनो, ज्याला 24-25 हजार विद्यार्थी ऑलरेडी जॉईन आहेत. तर हे आपल्या एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अजून आपल्या ह्या बॅचेस घेतल्या नसतील तर नक्की आपल्या बॅचचे सोबत राहू द्या. फास्टॅग बॅच पण राहू द्या मित्रांनो, 200 रुपयाची आहे. अगदी माफक फी असतात मित्रांनो, आणि या माफक फीमध्येच विद्यार्थी या पद्धतीने रिझल्ट आणत असतात आणि सांगत असतात की सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी माझं रिटर्न क्वालिफाय झालं, मी या ठिकाणी काय झालं, लिपिकमध्ये माझं सिलेक्शन झालं, कोणी म्हणतं या ठिकाणी माझं शिपाई भरतीमध्ये सिलेक्शन झालं, आणि आपल्या नोट्समधून सगळं उपयुक्त ठरलं होतं मित्रांनो.
मित्रांनो. आणि याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मित्रांनो अभिप्राय देणार याबद्दल तील मात्र या ठिकाणी शंका नाही. घ्यायचे आहेत बॅचेस मित्रांनो, तर आपण जो पण बॅच घेत आहे तर तेवढं पेमेंट काय करायचं 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला तात्काळ या बॅचमध्ये ॲड केलं जातं. मग तुम्ही फास्टॅग बॅच आणि परिपूर्ण बॅच दोन्ही एकत्र घेत असाल जे की 240 आणि 200 म्हणजे 440 होतात, परंतु एकत्र घेतल्यामुळे 400 रुपयामध्ये तुम्हाला भेटू शकतात. आणि सेपरेट घ्यायची असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता. ही 200 रुपयाला आहे, 240ला आहे. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण सगळं काही भेटून जात आहे. ही ऑफर मित्रांनो पुढील 2 दिवसासाठीच असणार आहे. त्यानंतर घेणार असेल तर या नंबरला बिनधास्त कॉल करून या ठिकाणी अगोदर विचारा ऑफर चालू आहे का, आणि त्यानंतरच तुम्ही हे बॅच घेऊ शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा. नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.